रीतसरपणे आणि मोकळेपणाने या विषयात आपली प्रतिक्रिया नोंदवलीत याबद्दल। त्यामुळे अखेर कारवाईला आता सुरुवात झाली। वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुन्हा एकदा भेट झाल्याचं कळतंय। शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या दिल्लीमध्ये परस्परांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतं। शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत आणि पवार यांचा हा 3 दिवसांचा एकूण दिल्लीचा दौरा आहे आणि या 3 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर बातचीत केल्याचं कळतं। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, काही दिवसातली पाठोपाठची दुसरी भेट या दोनही प्रमुखांची। प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? हाँ मिलिंद जी बोला। प्रशांत, काही दिवसापूर्वी मुंबईत सुद्धा शरद पवार आणि प्रशांत किशोर भेट झाली होती, आता दिल्लीत पुन्हा एकदा बैठक। बरोबर आहे, यापूर्वी मुंबईत बैठक झाली होती प्रशांत किशोरांची। त्यानंतर आता मी ज्या निवासस्थानी आहे हे निवासस्थान दाखवतोय, काही गाड्या बाहेर निघता यापूर्वीच प्रशांत किशोर यांची गाडी याच घरात अतिशय वेगाने गेली आणि समोर या गाड्या दिसतात, ह्या सगळ्या हरियाणा काँग्रेसच्या संदर्भातल्या गाड्या, हरियाणा राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातल्या। पण आता शरद पवार यांचं हे निवासस्थान आहे, समोर जे निवासस्थान दिसतंय इथे शरद पवार आहे यांचं निवासस्थान आहे, समोर जे घर दिसतंय तिथे पवारांचं कार्यालय आहे, तिथेच ही बैठक सुरू आहे ज्यामध्ये प्रशांत किशोर उपस्थित आहे आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरद पवार देखील उपस्थित आहेत। ज्या पद्धतीनं देशभरातील ज्या विरोधी पक्ष आहेत त्या सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याकरता आणि त्यातून भारतीय जनता पक्षासमोर एक मोठा लढा कसा उभा करता येईल या संदर्भात विस्ताराने चर्चा सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी देखील मुंबईत त्याच प्रकारची चर्चा सुरू झाली होती आणि आता दिल्लीत हे दुसरी फेरी आहे चर्चेची। आपल्याला माहीत असेल की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जेही विरोधी पक्ष आहेत त्यांना एका मोठ्यात बांधण्याचा जेवढे विविध पक्ष आहेत, जसे उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस आहे, त्यानंतर YSR काँग्रेस आहे, त्यानंतर DMK आहे, याशिवाय JDS आहे, यासारखे जे पक्ष आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे किंवा BJD असो, यासारख्या पक्षांना एकत्रितपणे कसं यांची बूट बांधता येईल आणि एक मोठी ताकद कशी उभी करता येईल तिसऱ्या मोर्चाच्या प्रमाणे, त्यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे अशी चर्चा राजधानी दिल्लीत आहे। आणि याच मुद्द्यावर जर बघितलं तर प्रशांत किशोर हे आता शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गेल्या 10 मिनिटापासून ही बैठक सुरू आहे, पण महत्त्वाचं म्हणजे या बैठकीतून काय बाहेर पडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिलिंद, प्रशांत, तू आपल्यासोबत राजकारण पाठोपाठ होत असलेल्या या बैठका म्हणजे निश्चितपणे काही महत्त्वपूर्ण गोष्टींचं नियोजन असू शकतं। संदीप प्रधान ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत। संदीप सर, काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईत शरद पवार आणि प्रशांत किशोर भेट झाली होती त्याही वेळेला तुम्ही लोकमतला प्रतिक्रिया दिली होती, पण आता ही पाठोपाठ दुसरी भेट आहे, दिल्लीत भेट आहे, 3 दिवसांचा दौरा आहे शरद पवारांचा आणि त्यात ही भेट होते। त्या दिवशी जेव्हा मुंबईत भेट झाली तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की शरद पवार हे पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी जाणार होते, निवडणुकीच्या प्रचारासाठी, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जाऊ शकले नाही आणि म्हणून ममता बॅनर्जी यांच्या वतीने आभार मानण्यासाठी प्रशांत किशोर आले असं सांगितलं होतं। पण आज आता दिल्लीत पुन्हा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट होतीये। म्हणजे निश्चितच येणाऱ्या ज्या काही उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, त्यानंतर आता लोकसभा निवडणुका जेव्हा येतील तोपर्यंत एक विरोधी पक्षाची अशी सक्षम फळी कशी उभारता येईल या संदर्भामध्येच काहीतरी चर्चा निश्चित सुरू असणार आणि सर्व पक्ष कसे एकत्र येतील। काँग्रेस आता खूप मोठ्या अडचणीत आहे, नेतृत्वाच्या बद्दलच्या काही समस्या आहेत काँग्रेसमध्ये, तर त्या बाबतीमध्ये काय धोरण घ्यायचं अन्य पक्षांनी, विशेष करून प्रादेशिक पक्षांनी, आणि कशा पद्धतीनं एकत्र येऊन भाजपचा मुकाबला करता येऊ शकेल याबाबतच मला असं वाटतं निश्चितच ह्या भेटीगाठी आहेत। बरोबर, पण साधारणपणे 3 वर्षानंतर म्हणजे आता 2021 आहे, 2023-24 मधल्या निवडणुकांच्या दृष्टीने हे नियोजन आहे असं म्हणायचं का? आता मधल्या काळात जसं उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत
आणि महाराष्ट्रात तर त्याला मिनी विधानसभा सुद्धा आपण म्हणू शकतो. तर त्याचाही विचार होऊ शकतो, त्याही अनुषंगानं काही मुद्दे चर्चेत असू शकतात. निश्चित कसं आहे की जर समजा लोकसभा निवडणूक हे लक्ष्य असेल विरोधी पक्षांचं किंवा वेगवेगळ्या राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांचं, तर त्याच्यासाठी तयारी आतापासून करायला हवी. कारण असं आहे की भाजपकडे एक मोठी ताकद आहे. म्हणजे मुळामध्ये तो पक्ष आता गेली 7-1 वर्ष सत्तेमध्ये आहे केंद्रातल्या. शिवाय संघटनात्मक दृष्ट्या खूप मोठी ताकद आहे आणि विरोधक हे विस्कळीत आहेत. अजूनही त्यांच्यामध्ये अनेक म्हणजे मतभेदाचे किंवा शहकाटशहाचे अनेक मुद्दे आहेत आणि अशा याची जर समजा ह्यांनी एकत्र यायचं तर त्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी. विशेष करून उत्तर प्रदेशची निवडणूक ही त्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. कारण जर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रोखण्यात यश आलं तर पश्चिम बंगाल पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजप रोखली गेली तर त्याचा परिणाम निश्चितच लोकसभा निवडणुकांवरती होऊ शकतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तयारी ही आतापासून करायला लागेल असं शरद पवार आणि प्रशांत किशोर यांना निश्चित वाटत आहे. बरं सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या भेटीमध्ये केवळ शरद पवार आणि प्रशांत किशोर हे दोघच जण आहेत का राष्ट्रवादीचे आणखीन काही निवडक नेते या बैठकीत सहभागी आहेत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या बैठकीमध्ये सध्या फक्त प्रशांत किशोर आणि शरद पवार आहे. यापूर्वी हरियाणा काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते आले होते, त्यांची भेट आटोपली. त्यानंतर प्रशांत किशोर तिथे पोहोचले आणि प्रशांत किशोर तिथे पोहोचताना ज्या पद्धतीने ज्या वेगाने ते गाडीत बसून गेले, अनेकांना त्यांचं छायाचित्र देखील घेता आलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही राजकीय सूत्रांकडून माहिती घेतली की कोणाची बैठक सुरू आहे, तेव्हा कळालं की प्रशांत किशोर यांची बैठक सुरू आहे. म्हणजे प्रयत्न असा होता की ही बैठक गुप्त राहावी, पण शरद पवार दिल्लीत आलेले आहे आणि त्याचमुळे अनेक मराठी चॅनल्स इथे येऊन थांबलेले आहेत आणि त्याचमुळे ही माहिती पुढे आली. यापूर्वी ज्या पद्धतीने माहिती देण्यात आली होती की उद्या 11 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या, त्यासाठी तयारी सुरू आहे. आज शरद पवार जे आहेत ते आराम करतील, आज कुठलीही बैठक नाही अशी माहिती काल रात्री देण्यात आली होती. पण जेव्हा सकाळी पासून जेव्हा इथे सगळे वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यासमोर अचानकपणे जेव्हा प्रशांत किशोर पोहोचतात आणि प्रशांत किशोर देखील शरद पवारांशी ज्या पद्धतीने चर्चा करताय, माहिती मिळते की साधारणतः एक प्रकारे तिसरा मोर्चा कसा तयार करायचा. आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक जो मोठा विरोधी पक्षांची एक मोठी मूठ बांधण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये काँग्रेस देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीने काँग्रेस आता खुळखुळी झालेली आहे, अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी या संपूर्ण विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार तर करत नाही ना, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचमुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर संपूर्णपणे आपली ताकद ओतणार असल्याची माहिती पुढे येत आहे. बरं, प्रशांत थांब आपल्यासोबत. व्यंकटेश केसरी दिल्लीतले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आपल्यासोबत जोडले गेलेत. व्यंकटेशजी, तिसरा मोर्चा, तिसरी आघाडी, वारंवार याच्यावर चर्चा झाली आहे, पण लॉंग टर्मचा जर का विचार करायचा झाला तर आत्तापासून तयारी करायला लागेल आणि त्या दृष्टीने ही चर्चा असू शकते. मला वाटतं ही भेट महत्वाची राहणार आहे. ही केवळ गप्पा मारण्यासाठी किंवा दुसऱ्या कामासाठी नसेल. येत्या 2.5 वर्षामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या फार मोठ्या निवडणुका होणार आहेत. पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये 5 राज्यातल्या निवडणुका आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश महत्वाची, पंजाब महत्वाचा आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये जर भारतीय जनता पक्ष कमकुवत झाला तर त्याचा परिणाम उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला यश नाही मिळालं किंवा जागा कमी मिळाल्या तर त्याचा परिणाम दिल्ली म्हणजे केंद्र सरकार हे कमकुवत होईल, वीक होईल अशी एक शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर काही भूमिका वठवतील का? त्यामध्ये ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस यांची काही भूमिका असेल का? गुजरातमध्ये काँग्रेसमधला एक मोठा गट ममता बॅनर्जींनी तिथे निवडणूक लढवावी, आम्ही काँग्रेस स्वतः काही करत नाही तर आम्हाला काही गिल्टी वाटणार नाही, आम्ही ममता बॅनर्जीवर काम करायला तयार आहोत, असे फिलर्स येतात की. त्यामुळे हा घटनांचा काळ आहे. हा थर्ड फ्रंट एका रात्रीत बनू शकत नाही, परंतु स्टेप बाय स्टेप जर भारतीय जनता पक्षामध्ये जर वीक केलं, भारतीय जनता पक्षाला कमजोर केलं तर त्याचा फायदा आज या भारतीय राजकारणामध्ये आज काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. आता अर्थ आहे की त्यामुळे याच्यासाठी धागेदोरे, गाठी भेटी हा महत्वाचा रोल आहे. पण व्यंकटेशजी, याच्यात 2 भाग आहेत. म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं 3 पक्षांचं सरकार अस्तित्वात आलं
आणि ते ज्या पद्धतीनं चालू आहे महाराष्ट्रात हे कदाचित काही प्रमाणात शक्य असू शकतं, पण राष्ट्रीय पातळीवर जर का खरंच तिसरी आघाडी अस्तित्वात यायची असेल तर प्रत्येक राजकीय पक्षांच्या ज्या अस्मिता आहेत ह्या प्रामुख्यानं प्रादेशिक आहेत. मग राष्ट्रीय स्तरावर एकत्र यायला एक विशेष अजेंडा लागणार, त्या अजेंड्यावर सगळ्यांची सहमती लागणार. प्रश्न असा आहे की अजेंडा होईल, लोकांच्या परसेप्शन मध्ये केंद्र सरकार कमकुवत आहे. भारतीय जनता पक्ष आता या 2024च्या निवडणुकीत येऊ शकत नाही, हा एक मेसेज द्यायचा असतो. अजेंडा होतो, एका समान कार्यक्रमावरती लोक येतात, परंतु प्रत्यक्ष जे फील्डवरती लढाई असते त्या फील्डवरती लढाईमध्ये बंगालच्या निवडणुकीच्या अगोदर असं एक परसेप्शन होतं की मोदी आणि शहा यांना कोणी पराभूत करू शकत हो. आणि तो मेसेज तिथून गेलेला आहे की तुम्ही त्यांना डिफीट करू शकता. आणि त्याच्यानंतर ही सर्व आता पुढची मोर्चे बांधणी सुरू आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसला यावं लागेल आज ना उद्या, कशा पद्धतीने माहिती नाही, परंतु कमकुवत बीजेपी हा भारतीय जनता पक्ष विरोधकांना, विशेषतः प्रादेशिक पक्षांना त्यांच्या जागेमध्ये बीजेपी घुसली काँग्रेस मुक्त भारत केल्यानंतर. बरोबर, त्यांच्या सर्वांविरुद्ध प्रश्न आहे हा. हो, त्यामुळे मला वाटतं ही भेट महत्वाची असू शकते. बरोबर. संदीप प्रधान आहेत आपल्यासोबत. संदीपजी, महाराष्ट्रातलं गणित आणि देशातलं गणित याच्यात खूप तफावत असते आणि अशा परिस्थितीत सगळ्यांना बरोबर घेण्यात काँग्रेसला बरोबर घेणं हेच खरं तर सगळ्यात मोठं आव्हान असेल ना, नाहीतर सगळे पक्ष एकत्र येतील पण काँग्रेस सहजासहजी राजी होईल याकरता? काँग्रेसची आत्ताची सध्याची परिस्थिती बघता त्यांच्यासमोर पर्याय असणार नाही, कारण महाराष्ट्रातही आपण बघितलं की शिवसेनेसारखा वैचारिकदृष्ट्या अत्यंत म्हणजे भिन्न पक्ष काँग्रेसपेक्षा, त्यांच्या बरोबर सुद्धा ते आता आघाडीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि सरकारमधले जे मंत्री आहेत, मातब्बर नेते आहेत काँग्रेसमधले, ते भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही आघाडी टिकली पाहिजे अशी भूमिका घेत आहेत. आणि ज्यांना सत्तेचा काहीच वाटा मिळालेला नाही, जे सत्तेबाहेर आहेत, जे पक्षातली पदं उपभोगतायत, त्यांच्याकडून मात्र सातत्याने स्वबळाचे नारे दिले जात आहेत असं आपण चित्र बघतो. आणि अर्थातच सत्तेमध्ये जे कोणी मातब्बर नेते आहेत त्यांचं वजन हे अर्थातच दिल्लीमध्ये आता पडताना आपल्याला दिसतंय. नाहीतर अन्यथा काँग्रेसनी काही वेगळा विचारही आतापर्यंत केला असता, पण तसा करताना दिसत नाही. काँग्रेस ही कमजोर झाली. फक्त काँग्रेसची अडचण जी आहे ती हीच आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस काही प्रमाणात का होईना आपलं अस्तित्व टिकवून आहे, पण मात्र त्यांनी जर समजा मोठ्या प्रमाणावरती जागांची मागणी केली वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेव्हा निवडणुकी होईल तेव्हा, तर मात्र त्याच्यातून असं ह्या आघाडी जी कोणी कुठली संभाव्य आघाडी आपण ज्याची चर्चा करतोय त्यांच्यासमोर काही प्रश्न निर्माण होतील आणि मग त्यामध्ये काँग्रेस सहभागी होणार किंवा नाही हा प्रश्न त्यावेळेला निर्माण होऊ शकतो. आणि मगाशी जो केसरींना जे विचारलं त्याचं एकच थोडक्यामध्ये सांगतो की अजेंडा काय, तर वाढलेली प्रचंड आकाशाला भिडलेली महागाई आहे, प्रचंड मोठी बेरोजगारी आहे आणि आर्थिक फ्रंटवरती केंद्रातल्या सरकारला आलेलं जे मोठं अपयश आहे, तर हाच मुद्दा मला असं वाटतं की खूप मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यावर कदाचित भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष सुद्धा एकत्र येऊ शकतील या अजेंड्यावर आणि मुद्द्यावर. संदीप प्रधान सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्यासोबत होते आणि दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सुद्धा आपल्यासोबत होते. केसरी सर, तुमचेही धन्यवाद. पाहूयात या भेटीनंतर पुढचे 2 दिवस शरद पवार आराम करणार का विचार मंथनात आणखीनही काही भेटीगाठी होणार, ज्यातून काही चाचपणी सुद्धा होणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.